जय सियाराम, मी आहे रंजना. तुम्ही पाहत आहात रंजनास किचन. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिरव्या मुंगाची आमटी, जी करायला एकदम सोपी आहे, खायला एकदम चविष्ट आहे व एकदम झटपट होते. तर चला जाऊया किचन मध्ये आणि बनवूया हिरव्या मुंगाची आमटी. मुंगाची आमटी बनवण्यासाठी मी इथे मेजरिंग कपने अर्धा कप मूग घेतले आहे. आता हे मूग आपण स्वच्छ धुवू व कुकरमध्ये शिजत घालू. शिजवताना आपल्याला एक शिट्टी झाली का गॅस कमी करायचा आहे व ते 10 मिनिटं ठेवायचे. मूग व्यवस्थित शिजले जातील. आता मी इथे कुकर खोलून बघते. आपली डाळ इथे छान अशी शिजली आहे. आपण आता ही रवीच्या साहाय्याने घोटून घेऊ. आता आपण करूया फोडणीची तयारी. मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या व मूठभर कोथिंबीर घेतली आहे. यामध्ये आता मी 2 चमचे जिरे, 1 चमचा हळद. आता हे आपण वाटण करून घेऊ. यामध्ये पाणी टाकून आपल्याला याचं वाटण करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपलं हे वाटण तयार आहे. आता आपण करूया फोडणीची तयारी. फोडणीसाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल, तेल तापलं. यामध्ये आपण टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग आणि आपण हे हिरवी मिरचीचं जे वाटण केलेलं होतं आपण आता हे यामध्ये टाकून घेऊ. यामध्ये टाकते मी 1 कढीपत्त्याचे पान. आता आपण टाकून घेऊया वरण. आता या वरणामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेतलं होतं. चवीप्रमाणे मीठ. तुम्ही वरण तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने यात पाणी टाकून घ्या. आता मी इथे 1 ग्लास पाणी टाकलं आहे. आता आपण हे उकळून घेऊ. या वरणासोबत शेंगदाण्याची चटणी खायला खूप छान लागते किंवा तुम्ही नागलीची पापडीही यासोबत तळून खाऊ शकता. तुम्ही बघू शकता इथे आपल्या वरणाला छान अशी उकळी आली आहे. आपलं वरण तयार आहे.